जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत आरके फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे सर। परंतु आज सर ज्यावेळी तुम्ही इथे आला आहात आणि आपण जे डिस्कशन करणार आहोत ते डिस्कशन हे आरके फाउंडेशन बद्दल करणार नाही आहोत। कधीतरी जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेळी याल, जसे रणजित किनी साहेब पण येतील आणि तुम्ही दोघं जण जेव्हा येईल त्यावेळी आपण आरके फाउंडेशन बद्दल डिस्कस करू। पण सगळ्यांना सांगायला आनंद होतो आहे की महत्वाचा पार्ट म्हणजे की आता जे सर इथे आलेले आहेत ते स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान जी एक संस्था ते ओपन करत आहेत, एक सामाजिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या नायगावकरांसाठी, नायगावमधील मराठी जनतेसाठी कोणते उपक्रम आणि कशा पद्धतीने ते करत आहेत आणि त्याचा बेनिफिट लोकांना कसा होणार आहे। आणि सर पहिला प्रश्न असा आहे की जे प्रतिष्ठान तुम्ही चालू केलेलं आहे त्या प्रतिष्ठान चालू करण्याचा उद्देश उद्देश काय आहे आणि ते कशा पद्धतीने चालू झालं? नक्कीच अमोल, सगळ्यांना जय महाराष्ट्र। एक मे आता येतोय, महाराष्ट्र दिन आपला येतोय। मी थोडंसं याचं पार्श्वभूमी सांगेन की गेल्या 2 वर्षापूर्वी बऱ्याच दिवसापासून आमची सुप्त इच्छा होती की मुंबईमध्ये गिरगावचा पाडवा खूप मोठा मानला जातो आणि अशाच एका संकल्पनेतून मी आरके फाउंडेशनच्या मार्फत एक बाईक रॅली करणार होतो आणि त्याच वेळी स्वराज्य रणरागिणी ग्लोबल आणि सनटेक मधून एक पाडव्याची रॅली करत होते। मग त्यावेळी त्यांचा मला फोन आला की दादा आपण मिळून का नाही करू शकत? म्हणलं हरकत नाही, मराठी माणसं एकत्र असेल तर खूप मोलाची गोष्ट आहे। मग त्यावेळी माझी बाईक रॅली आणि त्यांची रॅली आम्ही दोघांनी एकत्र केली आणि त्यावेळी पूर्ण अनेक लोकांचा सहभाग त्याच्यात होता। त्यामुळे एक मोठं त्याला रॅलीचं रूप झालं आणि जवळजवळ 700 ते 800 लोक पहिल्या वर्षी आमच्या नायगावच्या पाडव्याच्या रॅलीला आले होते। म्हणजे हे किती वर्ष आधी झालेलं आहे? गेल्या वर्षीच। आणि या वर्षी सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने रॅली? या वर्षी इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त लोक आली। म्हणजे मी जर सांगितलं तर नायगावच्या भौगोलिक दृष्ट्या सांगितलं, गणेश नगर, नालंदा, परेरा, नौकर सिटी, ऑर्नेट गॅलेक्सी, नक्षत्र, ग्लोबल, सनटेक मॅक्सवर्ल्ड, सनटेक वेस्टवर्ल्ड आणि पवित्र धाम मधून सुद्धा लोक आली होती। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद तुम्हाला मिळाला आणि त्या थ्रू तुम्ही हे प्रतिष्ठान चालू करण्याचा उद्देश केलात। आणि तुमच्याबरोबर जे इथले म्हणजे नायगाव पूर्व विभागामधील जे भूमिपुत्र आहेत तेही तुमच्याबरोबर काही जॉईंट आहेत? नक्कीच अमोल, फक्त मी नावाविषयी सांगू इच्छितो। आम्ही जेव्हा ह्या वर्षी आम्हाला एक नाव हवं होतं, गेल्या वर्षी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून नावावरती आम्ही पोलीस परमिशन घेतलं होतं। ठीक आहे, त्यावेळी आमचे कोण मित्र होते जे आमच्या सोबत होते त्यावेळी त्यांच्या मार्फत आम्ही पहिल्यांदा होतं म्हणून म्हटलं त्यावरती घेतलं। पण ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 15 दिवस आमच्या ह्याचं नाव काय असेल ह्याच्यावरती आम्ही बरीच नावं काढली। त्याच्यामध्ये संकल्पदीप आलं, बरीच नावं आली त्याच्यातून, मग महाराष्ट्र आलं। पण आम्हाला कुठेतरी आतमध्ये आमचा एक मराठी माणूस आतमधून आवाज देत होता आणि एक नाव बघितल्यावर असं छत्रपती शिवाजी महाराज समोर येतात। यस, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी त्यांनी कुणाला न डगमगता, म्हणजे मुघलांचं राज्य असून सुद्धा 12 वर्षाचा मुलगा जर स्वराज्याचं स्वप्न बघू शकतो तर मग आपण महाराष्ट्र सर्व मराठी असून का नाही बघू शकत? मग जर तुम्ही असं म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर जेव्हा तुम्ही बोलता आणि त्यांना प्रेरित होऊन जेव्हा तुम्ही ह्या प्रतिष्ठानची जेव्हा स्थापना करताय, मग तुमचा उद्देश काय आहे की हा प्रतिष्ठान कशासाठी तुम्ही स्थापन केलं? बघा, असा उद्देश आम्ही महत्वाचा उद्देश असे घेऊन गेलो होतो की आपलं सांस्कृतिक, जसं मराठी ही भाषा नाहीये, मराठी ही 2400 वर्षापूर्वीपासून चालत आली। आपल्या अभंगातून, आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेतून, आपल्या शाहिरांच्या पोवाड्यातून ही भाषा जिवंत राहिलेली आहे। पण ह्या भाषेचं जतन करणं ही आजच्या पिढीची गरज आहे। पण ह्या भाषेचं जतन करायचं आहे असं तुम्ही म्हणाल की या समाजामध्ये जी मराठी माणसं आहेत त्या मराठी माणसांसाठी तुम्ही सामाजिक दृष्ट्या कोणते कार्य करण्याचा उद्देश आहे का तुमचा, किंवा फक्त जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमांसाठीच तुम्ही या पद्धतीचं प्रतिष्ठान ओपन केलं? सुरुवात आमची जी पाडव्यापासून झाली होती। आज आपल्याला माहिती आहे, आपल्या हिंदू म्हणा किंवा मराठी म्हणा, आपलं नववर्ष पाडव्यापासून सुरू होतो। सकाळ गुढी उभारल्याशिवाय आपण घरातून बाहेर निघत नाही। तर मराठी माणसं आहेत ना, आपल्या सणांवरती खूप प्रेम करतात। जे कुठलाही असू द्या, दिवाळी असू द्या, गणपती असू द्या, आपला शिमगा असू द्या। आज कोकणातला कुठलाही एक माणूस शिमग्याला इथे थांबणार नाही। मग ते मराठी माणसांना एकत्र करण्यासाठी काहीतरी साधन हवं। मग आम्ही पाडव्याचं निमित्त घेतलं आणि त्या निमित्तानं मग म्हटलं आपण काहीतरी दुसरं करूया। मग त्यावेळी विचार केला मग काय करू शकतो। मग आम्हाला समोर 1 मेचा कार्यक्रम दिसला की 1 मे महाराष्ट्र दिन आपलं 115 होतं, पण महाराष्ट्रासाठी जे बलिदान केलं की त्यांना धरून मग काय करू शकतो। बघा, आख्यान भाषण सगळेजण येतात, ऐकायला चांगलं वाटतं, पण विरंगुळ्यातून क्रांती किंवा समाजातून एकत्र येऊन क्रांती घडणं हे महत्वाचं आहे। त्यामुळे मग खूप विचार करून आम्ही मराठी स्नेह संमेलन
आणि त्याचबरोबर आमच्या ग्रुपमधून एक आम्ही मराठी लघु उद्योग म्हणून एक संकल्पना आणली. आज उद्योजक ही खूप मोठी व्याख्या आहे, पण जे घरात बेबीसिटिंग करते ती पण एक उद्योजक आहे, घरात किचन चालवते ती पण एक उद्योजक आहे. तुमच्या घरातून जर तुम्ही सुद्धा एक उद्योजक आहात, मग कुठेतरी मराठी उद्योजकांना एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं या दृष्टीने आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणजे जे आता तुम्ही म्हणालात की 1 मेला संध्याकाळी जो तुमचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल आणि तुम्हाला काय वाटतं, आणि ते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या? नक्कीच. आता आमचा जो संकल्प तुम्ही जर इंग्लिश बघितलं असेल, मराठी स्नेह संमेलन आणि लघु उद्योजक संवाद. आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये फक्त गाण्याचा कार्यक्रम असा नाहीये, विरंगुळा म्हणून गाण्याचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राची लोकधारा आहे, त्याच्यामध्ये अगदी वासुदेव, गोंधळ, शाहीर आणि कोळी गीतं ह्या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. पण त्याचबरोबर नायगावमध्ये जी मुंबईमधून लोक आली त्यांना आपण कुठेतरी एकत्र आणलं पाहिजे, त्यांना कुठेतरी आपण एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. तसं म्हणून आम्ही एक उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म देतो की त्यांच्याशी डिस्कस करणार आहात की त्यांची म्हणणं पण ऐकून घेणार आहात. आम्ही वेळेच्या अभावी आम्ही त्यांना एक दिलंय, आम्ही त्यांचा एक छोटे गाणे सत्कार आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या व्यवसायाविषयी बोलण्यासाठी आम्ही एक ते 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. जास्त वेळ देऊ शकत नाही कारण तो कार्यक्रम आपला खूप लांब होईल. ओके. मग यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोण इथले जे आहेत मराठी व्यक्ती असेल, मराठी उद्योजक असतील? पहिल्यांदा म्हणजे मी गेल्या 10 वर्ष झालं नायगाव मध्ये आहे, बऱ्याच सामाजिक कार्यक्रम केलेत, खूप बरेच उत्सव केले आहेत. पहिल्या वेळी आम्ही इन्व्हिटेशन कार्ड दिलं त्यावेळी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं पद लिहिलेलं नव्हतं. मग बेटा दादा असू द्या, शेखर दादा असू द्या, मंगेश दादा असू द्या, मी सर्वांना आम्ही जाऊन आमंत्रण पत्रिका दिलेली आहे. इव्हन सुई पॅलेसचे मालक विजय सर पाटील यांना सुद्धा आम्ही आमंत्रण दिलंय. म्हणजे समाजातील ज्या पण प्रतिष्ठित व्यक्ती आहेत मराठी म्हणून, ज्यांना आपुलकीचा आहे आणि जे आम्हाला नेहमी आमचं पाठबळ असतं ते, मग मी कुठल्याही एकाही राजकीय बोलणार नाही, सगळेच आमच्या सोबत आहेत. हे सरळ सरळ दिसून येतं की स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान ही एखाद्या कोणत्या पक्षाबरोबर किंवा एखाद्या कोणत्या पक्षाला साथ असं काहीच नाहीये. हा सर्व पक्षीय लोकांना आमंत्रण केलेलं आहे तुम्ही, आणि इथल्या मराठी उद्योजक जे आहेत त्यांना सुद्धा तिथे आमंत्रित केलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला एकच लोकांना जाणून घ्यायचं, आमच्या जे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही हे प्रतिष्ठान ज्यावेळी स्थापन करताना तुमच्याबरोबर जी माणसं आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष, जे आता तुम्ही म्हणालात की अजून ते बॉडी बसलेली नाहीये, फॉर्म झालेली नाहीये, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही करणार आहात. आणि दुसरा प्रश्न म्हणजे ज्यावेळी तुम्ही असं म्हणालात की नायगावमध्ये जी मराठी माणसं जी बाहेरून येऊन राहिलेली आहेत, राहत आहेत, आपल्या उपजीविकेसाठी काम करतात किंवा मुंबईला जात असतील, त्या सगळ्यांना तुम्ही कशा पद्धतीने एकत्र आणणार आहात? बघा, पण सध्या सगळ्यात मोठं जर प्रभावी माध्यम असेल आपल्याकडे तर व्हॉट्सअप. म्हणजे माझ्याकडे पण एवढा वेळ नाही की मी सकाळी 8:15ची ट्रेन पकडतो, रात्री 9:30ला घरी येतो. पण व्हॉट्सअपच्या माध्यमाने आतापर्यंत जवळजवळ आम्ही 350 ते 450 लोकांना एकत्र आणले. हा आकडा खूप कमी आहे, मी स्पष्ट सांगतोय. अजून बरेच टप्पा आहे, प्रयत्न असेल की तो हजारोमध्ये गेला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाल की एक स्पष्ट तुम्ही सर्वांना हे सांगू इच्छिता की ज्यावेळी एखाद्या प्रतिष्ठान बरोबर माणसं जुळली जातात, किंवा आता समजा मी एक एक्झाम्पल देतो की तुम्ही प्रतिष्ठान ओपन केलंय, परंतु तुम्ही असं आव्हान करताय की सर्व मराठी माणसांनी तिथे यावं आणि एकत्रित येऊन त्याचं बळ वाढेल. परंतु जेव्हा तुम्ही सरळ सरळ असं म्हणता की एखाद्या कोणत्याही पक्षाला या प्रतिष्ठानचा सपोर्ट नसेल म्हणून, बरोबर आहे, आणि म्हणजेच म्हणूनच आम्हाला ते विचारायचं आहे की कोणत्या, तुम्ही स्वतः एक व्यक्ती आहात, त्या व्यक्ती एका फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहात तुम्ही, जे RK फाउंडेशन आहे त्याचे उपाध्यक्ष आहात. आणि RK फाउंडेशन हे भारतीय जनता पार्टीमध्ये जे रणजित किणी साहेब आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहात. आता जर समजा आपण म्हणालात की स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान जे आहे त्याचे अजून बॉडी बसलेली नाही, परंतु सर्वजणांनी एकत्र आल्याच्या नंतर हा एक प्रतिष्ठान कोणत्याही पक्षाला हे करत नाही, सपोर्ट करत नाही, असं तुम्ही सरळ सरळ सांगताय. नक्कीच. बघा, राजकारण हा वेगळा भाग आहे. राजकारण आपलं वैयक्तिक असू शकतं, मी कुठल्या पक्षाला सपोर्ट करतो हे माझं मत आहे. पण जेव्हा मी समाजिक जातो तेव्हा मी माझं एक सामाजिक बांधिलकी आहे. मी अगोदर मराठी माणूस आहे, त्याच्यानंतर मी पक्षाचा आहे. तर मला मराठी माणसांसाठी जे नायगावमध्ये करावं लागेल ती मी ह्या प्रतिष्ठानकडून करणार आहे. RK फाउंडेशन हे पूर्णपणे वेगळं आहे. RK फाउंडेशनचा तुम्ही उपाध्यक्ष आहात, चांगली गोष्ट आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्या रीतीनेही काम करा. आणि ज्यावेळी आता तुम्ही हे जे प्रतिष्ठान चालू केलेलं आहे आणि ह्या प्रतिष्ठानातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून तुम्ही इथे इथल्या प्रेक्षकांसमोर आहात, मग आता जे
बाहेर घडतं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींबद्दल तुमचे विचार काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. पहिलं म्हणजे आता जसा तुम्ही एक ज्वलंत विषय जो आहे मराठी हा भाषेचा जो विषय आहे, ज्या रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याबद्दल जे विषय जे चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय विचार करता? नक्कीच बघा, मी थोडंसं मराठी भाषेविषयी बोलेन. आपली मराठी भाषा ज्ञानेश्वरांच्या महाराजांनी जिवंत ठेवली, तुकाराम महाराजांनी जिवंत ठेवली, शिवाजी महाराजांच्या काळापासून ती चालत आली आहे की अगदी लोकमान्य टिळक आणि ने मजशी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, हे सावरकरांचे हे उद्गार आहेत. ह्या मराठी भाषेचा मला अभिमान नाही तर माज आहे. मराठी भाषा यायलाच पाहिजे. राहिला विषय की मराठी जे परप्रांतीय त्यांना मराठी भाषा यायला पाहिजे, नक्कीच यायला पाहिजे. का नाही? आज तुम्ही आमच्या खेड्यापाड्यात जावा, आजी तिला एवढीच कधी शाळेत नाही गेली, भैया ये कितने का दिया हे हिंदी ती बोलू शकते. तिला कुणी सांगितलं, कुणी शिकवलं नाही? शिकवलं, पण तिला ती गरज वाटली नाही बाबा समोरचा आहे त्याला माझी भाषा कळत नाही, पण मी त्याला एवढं विचारू शकते. मग तुम्हाला मराठी बोलू येत नाही, तुम्ही का मराठी बोलू शकत नाही? यायलाच पाहिजे. म्हणजे जे आपले परिवहन मंत्री आहेत त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं समर्थन तुम्ही करता? 100%. आणि असंच झालं पाहिजे, झालंच पाहिजे. जर तुम्ही इथे राहता, आज महाराष्ट्रात तुम्ही उपजीविका करता, तुमची मुलं इथे शाळेत शिकतात, आज तुमची कर्मभूमी आहे, मग तुम्हाला ही भाषा बोलण्याविषयी काय आहे? आणि याला तुम्ही आदराने यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सांगा की आम्हाला 15 दिवस द्या, आम्ही 15 दिवसात मराठी शिकतो, हे त्यांच्याकडून यायला पाहिजे. आणि खूप चांगले विचार आहेत तुमच्या, आमचेही त्याच पद्धतीने विचार आहेत की सगळ्यांना मराठी ही आली पाहिजे. आणि इथे जे राहतात सर्व नागरिक असतील त्यांना मराठीची जाण असली पाहिजे. आपण ज्या माणसांबरोबर राहतो, ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्याचा गर्वही असला पाहिजे. आणि जो आहे तुमच्या बोलण्यावरून दिसतोच आहे. महत्त्वाचा अजून एक प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी आता तुम्ही बोलतो आपण जे प्रतिष्ठान तुम्ही चालू केलेलं आहे ते नायगावमधून चालू केलेलं आहे सरळ आहे. मग इथले जे प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं की इथले मराठी माणसांचे काय असे प्रश्न आहेत ते तुम्ही पुढल्या काळामध्ये लोकांसमोर मांडणार आहात, त्यासाठी लढण्याचा प्रयत्न करणार आहात या प्रतिष्ठानद्वारे? बघा, असे तर खूप सारे आपल्याकडे प्रश्न आहेत. तर आम्ही पण एक मिडल क्लास मुंबईतून इथं राहत आलो. मी 2010ला नायगावमध्ये आलो. त्या नायगाव आणि आजचा नायगाव खूप जमीन आसमानचा फरक आहे. जे इन्फ्रास्ट्रक्चर बदललं त्यावेळी म्हणजे म्हणतात अक्षरशः शुक्रवारी पूर्ण दिवस लाईट नव्हती, रिक्षा डॉन बॉस्कोच्या पुढे नव्हत्या, पण ते काय बदललं कालांतराने जेव्हा आपली प्रगती होते त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर पण बदलतं. पण अजूनही नायगावला मीरा भाईंदर होण्यासाठी 10 वर्ष लागतील. ठीक आहे, थोडा वेळ लागेल पण विकास नक्कीच होईल. आणि इथे जे येणारा क्राऊड आहे, मी पूर्ण सांगू शकतो की इथे 60% उत्तर भारतीय, 40% बाकीचे महाराष्ट्रीयन नाही. पण मला उत्तर भारतीयांना हेच म्हणायचं आहे, तुम्ही महाराष्ट्रात आहात, तुम्ही नायगाव हे महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा म्हणजे का? मराठीला आपुलकीने घ्या. ओके, मराठी माणसांना आपुलकीने घ्या आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करा असं सरळ सरळ म्हणताय. मग मी म्हटलं की इथले जे सामाजिक दृष्ट्या जे प्रश्न आहेत, आता प्रश्न म्हणाल तर आपण राजकीय विषय होऊन जातील ते, पण राजकीय दृष्ट्या जसं आपण म्हणतो की हा प्रश्न राजकीय दृष्ट्या आहे म्हणून नाही घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आपण आता तुम्ही म्हणालात की इथले हे जे प्रतिष्ठान आहे की सगळ्यांना एकत्र आणून एक स्ट्रेंथ बनवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. जसे भूमिपुत्र इथले असतील, इथले मराठी भाषिक जे आहेत एकत्र येऊन मराठीसाठी काय करण्याचा प्रयत्न आणि मराठी माणसांसाठी आपण काय करू शकतो अजून, त्यासाठी तुमचं प्रतिष्ठान पहिलं पाऊल काय उचलणार आहे किंवा काय अशी तुम्हाला मागणी करणार आहात का काय तुम्ही की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, असं काय आहे का तुमच्या? सध्या तरी बघा, आता एक महत्वाचं आमच्या समोर पाऊल आहे की मराठी माणसांना एकत्र घेऊ. हळूहळू जसे जसे लोक जमतील, जशा ज्या सामाजिक आपल्याला समस्या येतील तशा त्या दृष्टीने आपण पुढे पाऊल टाकणार आहोत. जसं तुम्ही म्हणालात की उद्योजक जे आहेत म्हणजे लघु उद्योजक तुम्ही म्हणालात की मोठ्या उद्योजक पण इथे आहेत मराठी, परंतु जे लघु उद्योजक आहेत त्यांना तुम्ही बोलण्याची संधी जी देणार आहात ती जी बोलण्याची संधी आत्ता तुम्ही त्यांना आव्हान करता आहात का की जे इथे मराठी लघु उद्योजक आहेत त्यांनी आमच्याबरोबर जुळावं, आमच्याबरोबर एकत्रित यावं आणि आपले मत आणि होणारे प्रॉब्लेम्स असतील किंवा अजून ते लघु उद्योग कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येतील. जसं आता इथे एक असं बोललं जातं की मराठी माणसाचे पाय खेचले जातात. महत्त्वाचं एकच आहे की मराठी माणसाने कोणता एक लघु उद्योग चालू केला, मग तो जेव्हा तुम्ही त्याला प्रमोट करणार आहात तर मराठी माणसांनी तिथे गेलं पाहिजे. असं काय आव्हान तुमच्याकडून? मला सांगायला आवडेल की आम्ही जेव्हा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आणि ज्यावेळी ही संकल्पना आली,
पहिल्या दिवसात एक सनटेकमधून सोलकढी करणारे जे आमचे म्हणजे आहे ते घरातून किचन चालवतात त्यांनी त्यांची पोस्ट टाकली. संध्याकाळपर्यंत त्यांना 5 ऑर्डर गेल्या आमच्या ग्रुपच्या माध्यमातून. नंतर मग केक बनवणारे आमच्या ताई आहेत, पुन्हा बेबी सिटिंग करणाऱ्या आमच्या काही ताई आहेत, बऱ्याच घरगुती असं विणकाम वगैरे करणाऱ्या ताई आहेत. आत्ता सध्याचं घेतलं तर आंब्याचा सीझन आहे. ऑर्नाईटमधून आमचे एक विपुल भाऊ आहेत, त्यांनी आंब्याची पोस्ट टाकली. कमीत कमी एका दिवसात 10 डझन आंब्याची ऑर्डर त्यांना गेली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी घडू शकतात आणि एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर माझं बोलण्याचा उद्देश तुम्हाला हे आहे की RK फाउंडेशनमधून तुम्ही हे करतच होता आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल की RK फाउंडेशनमध्ये हिंदी भाषिक पण जास्त नंबर ऑफ जास्त आहेत, त्याबद्दल दुमत नाही आहे कोणाचं. कारण का ते दिसून येतं की जेव्हा RK फाउंडेशन जेव्हा ऑनलाईन पोस्ट टाकत राहतं, वेगवेगळे कार्यक्रम करत राहतं, त्यामध्येही ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि फक्त स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान जे ओपन करण्याचं धाडस तुम्ही दाखवलं आहे आणि त्याचा उद्देश एकच आहे की सांस्कृतिक कार्यक्रम हे तर तुम्ही करणारच आहात. मग त्याचबरोबर इथले मराठी जी मुलं आहेत, जी लहान मुलं आहेत, शैक्षणिकदृष्ट्या बळकट नाही आहेत असं, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय विचार केला आहात? नक्की बघा, ह्याच्यात एक प्रयत्न म्हणून म्हणजे पुन्हा मी RK फाउंडेशनकडे जाईन. गणेश नगरमध्ये आम्ही RK अकॅडमी म्हणून 1ली ते 8वीच्या मुलांसाठी फक्त 300 रुपये फीने आम्हाला वर्ग चालू केले होते आणि 70 ते 80 मुलं, मला आता 1 वर्ष झालं त्यांना आम्ही शिकवत होतो. ते RK फाउंडेशन. पण तेच आता पुढे म्हणजे शेवटी ते म्हणतात आणि विचार एकच आहे असं म्हणायचं तुम्हाला. मग तोच स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमाचा दिलीप मोडक आहे, जे म्हणजे माझे खंदे सपोर्टच आहे, म्हणजे त्यांच्यामुळेच मी एवढं करू शकलो. त्यासाठी इथे नाही आहेत, पण त्यांचा जो मला जो पाठबळ आहे त्याच्यामुळे आम्ही म्हणजे जे समाजात आहेत ज्या चांगल्या गोष्टी करू इच्छितो ते आम्ही करणार आहोत. म्हणजे उद्देश एक असा आहे की मराठी माणसांनाच न तर मराठी माणसा व्यतिरिक्त जे बाकी भाषिक जे माणसं आहेत तेही या प्रतिष्ठानबरोबर जुळू शकतात असं काय? सध्या तरी नाही, म्हणजे मी स्पष्ट बोलेन, कारण माझं नावच आहे स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान. तर मी पहिला माझा असं म्हणाल की स्वराज्यामध्ये दुसऱ्या भाषेतील माणसंही होती, मग असं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भाषिक धार्मिक दृष्ट्या कोणतंही पाऊल उचललेलं नाही असं इतिहास सांगतो. आणि आपण इतिहासावरती जास्त बोललं नाही पाहिजे, कारण म्हणजे तेवढी आपली पात्रता नाही. परंतु ज्यावेळी आता तुम्ही असं म्हणता की फक्त मराठी माणसं, मग पहिला तुम्ही फक्त मराठी माणसांनाच एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय? नक्कीच. आणि त्यानंतर असा विचार येईल का? हा, कालांतर आहे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, नायगाव हा डेव्हलपिंग आहे, तिथे सर्व भाषिक लोक येतात. उद्या काही कालांतराने वर्षाने की हा बाबा दुसरी भाषिक पण येतील. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझे नायगावमध्ये मराठीपेक्षा उत्तर भारतीय जसे मित्र आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त अस्सलिखित मराठी बोलतात. त्यासाठी RK फाउंडेशन आहे असं म्हणतात. एक्झॅक्टली. चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही एक दुसरी एक बाजू ठेवलेली आहे की ते RK फाउंडेशन थ्रू तुम्ही ते पूर्ण करणार आहात. म्हणजे हे जे स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान जे आहे ते फक्त मराठी माणसांना एकत्र आणण्याचा मेन उद्देश तुमचा या पद्धत दिसून येतोय. आणि 1 मेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्व मराठी उद्योजक आहेत, लघु उद्योजक आहेत, ते तुमच्याकडे येणार आहेत आणि आपली मतं मांडणार आहेत. आणि त्याचबरोबर माझी विनंती तुम्हाला ही पण आहे की सामाजिक दृष्ट्या आणि राजकारणी जे व्यक्ती आहेत त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्या प्रतिष्ठान थ्रू की तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात म्हणून. आता येणाऱ्या मोठमोठ्या व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहेत आणि त्यांचं बोलतो ना की एक विजन किंवा नायगाव, त्यांच्या स्वप्नाचं नायगाव काय असेल आणि त्यांना काय करायचं आहे असे प्रश्न तुम्ही त्यांना विचाराल. मला असं वाटतं म्हणूनच आम्ही तुम्हाला पण आमंत्रण देतो की तुम्ही पण या. आम्ही येणार आहोत, तुम्ही आम्हाला आमंत्रण केलं त्याबद्दल धन्यवाद तुमचे. आम्ही तिथे येणारच आहोत, परंतु तुमचा कार्यक्रम आहे त्या पद्धतीने त्यांना आणि तो लाईव्ह आहे आणि तो त्या लोकांपर्यंत पोहोचवा की इथले मराठी उद्योजक असतील त्यांना होणारा त्रास पण असू शकतो आणि त्यांना बाकी उद्योजक कसे या क्षेत्रात येऊ शकतात हेही मदत होईल. आणि जे राजकारणी व्यक्ती आहेत त्यांच्या स्वप्नातलं नायगाव एक्झॅक्टली काय आहे, 10 वर्षानंतर नायगाव कशा पद्धतीने दिसेल आणि त्या 10 वर्षानंतर मराठी माणसाचं स्थान तिथे काय असेल हे तुम्ही आवर्जून त्या व्यक्तींना विचाराल असं मी अपेक्षा करतो. आणि
तुम्हाला जर काय आपल्या चॅनल थ्रू इथल्या जनतेला जर काय संदेश द्यायचा मग असेल थोडंसं मी सांगेन की नायगावमध्ये आपले एक उद्योजक आहेत जे यशस्वी उद्योजक जे भूमिपुत्र आहे. म्हणजे मी ओपनली सांगू शकतो की नायगावच्या राजकारणातले राज ठाकरे ओके माननीय शेखरदा भोईर ते एक यशस्वी उद्योजक म्हणून मी त्यांना बघतोय. राजकारणाचा भाग वेगळा असेल, उद्योजक आणि एक कायद्याचे अभ्यासक ते स्वतः वकील म्हणजे त्यांचे वकील आहे. तर त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला खूप पाठबळ दिलं. अर्थातच आपले कार्यसम्राट नगरसेवक आहेत ते सुद्धा आहेत, शिवसेना शाखा प्रमुख मंगेशदादा चव्हाण आहेत, धरण कुलकर्णी साहेब आहेत, प्रवीण गावडे साहेब आहेत आणि अर्थातच आमच्या आर के फाउंडेशनचे रणजित दादा आहेत. मोहन पाटील साहेबांना दादांना पण मी कॉन्टॅक्ट केला होता पण म्हणजे भेटू शकले नाहीत. पण जिग्नेश दादा म्हात्रे म्हणजे नायगाव मधील असे कुठली व्यक्ती नसेल की ज्यांना आम्ही आमंत्रण दिलं नाही. म्हणजे सगळे तुम्ही आता जी नावं घेतली त्याच्यामध्ये उद्योजक सोडले तर सर्व राजकारणी व्यक्तींची नावं तुम्ही घेतलेली आहेत. मग सगळे जर राजकारणी व्यक्ती जर तिथे येणार असतील तर मात्र ना तुम्ही मला वाटतं एक अर्ध्या तासाचा वेळ हा त्यांना 15-15 मिनिटं तरी द्या की त्यांच्या स्वप्नातलं नायगाव हे पूर्ण नायगावकरांना समजू दे, कारण का तो लाईव्ह कार्यक्रम आहे. नक्कीच तुमचे विचार खूप छान आहेत. पण आपण तिथे एक आपला सांस्कृतिक गाण्यांचा कार्यक्रम ठेवलाय, तो ऑलरेडी तो 2-2.5 तासाचा आहे. वेळाअभावी शक्य म्हणजे मी प्रयत्न नक्कीच करेन, पण तुम्ही प्रयत्न करा कारण का खूप महत्वाचं आहे ते. आणि जी माणसं तिथे येणार आहेत ती भूमिपुत्र सुद्धा आहेत, मराठी जे आहेत आणि त्यांना प्रश्न विचारू द्या आणि खूप चांगल्या पद्धतीने. आणि माहिती की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मी दरवेळी म्हणतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण एक प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही. जर याच प्रतिष्ठान थ्रू जर सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म जर मिळत असेल, इवन इथल्या ज्या फिमेल्स आहेत, मराठी ज्या फिमेल्स आहेत, ज्यांना आपले विचार मांडायचे असतील त्यांना एक संधी तुम्ही दिली पाहिजे. आणि खूप चांगलं तुम्ही काम करत आहात, अशाच पद्धतीने तुम्ही काम करत राहा. आणि तुम्ही जे म्हणालो मी आता तुम्हाला काय नायगाव मधील मराठी जनतेला काय संदेश तुम्हाला द्यायचा असेल आणि काय आव्हान जर करायचं असेल तर तुम्ही आता प्लीज. नक्कीच मी सर्व नायगावकरांना माझी कळकळीने विनंती आहे, 1 मेचा आपला जो कार्यक्रम आहे मराठी स्नेह संमेलन आणि मराठी लघुउद्योजक संवाद, कृपया सर्वांनी त्याच्यात हजेरी लावावी. थोडा कार्यक्रमाच्या नियोजनामुळे आपण तिथे ते तिकीट ठेवलंय की थोडं आपलं तिथे नियोजन म्हणा, कारण त्याच्याबद्दल आपण स्नेहस भोजन पण ठेवलंय. पण तरी मी सर्वांना सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तिथे या. आपण जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत विचार आपल्या एकमेकांचे कळणार नाहीत, आपल्या ओळखी होणार नाहीत. आज आपलं म्हणतो ना फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्या बाजूला कोण जातं हे आपल्याला माहित नाही, पण जेव्हा आपण बाहेर पडू एकत्र या कार्यक्रमामध्ये तेव्हाच आपली ओळख होईल, आपले संवाद होतील. बरोबर आहे, चांगले विचार आहे. तर मीही आव्हान सगळ्यांना करतो की जसं सरांनी सांगितलं की हे जे प्रतिष्ठान आहे एक मराठी माणसासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी संधी आहे एकत्र येण्यासाठी आणि आपले विचार इथल्या सर्व मराठी माणसांबरोबर डिस्कस करण्यासाठी. तर मी ही विनंती करेन की या कार्यक्रमास आवर्जून सगळ्यांनी यावं आणि आपले विचार हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावेत. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तो वेळ दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असं जसं तुम्ही आता पहिलं स्टार्ट करतानाच म्हणालो मी, ज्यावेळी तुम्ही पुन्हा याल त्यावेळी मला वाटतं आर के फाउंडेशन बद्दल आपण डिस्कस करूया आणि आर के फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांनाही तुम्ही घेऊन याल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि या पॉडकास्टला जास्तीत जास्त लोकांनी फॉरवर्ड करावं आणि या चॅनललाही सबस्क्राईब करावं ही आम्ही विनंती करून पॉडकास्ट थांबवतो. धन्यवाद अमोल, इथे आम्हाला बोलवल्याबद्दल आणि आम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स सर, थँक्यू सो मच.